सुकी कोलबी छोटीशी कोलबी आहे, कोलबी मसाला बनवायचा आहे। त्यासाठी लागणारं साहित्य: कोलबी घेतली, लाल तिखट मसाला, हळद, मीठ, अद्रक लसूण मिरचीची पेस्ट, टोमॅटो, एक टोमॅटो, 2 कांदे बारीक चिरले, कोथिंबीर आणि कढीपत्ता। आता पहिला आपण कोलबीला मॅरिनेट करूया। त्यासाठी त्याच्यात अद्रक लसूण पेस्ट टाकली आणि थोडंसं कोकम सिरप लागणार आहे आपल्याला। हे सगळे मसाले टाकले, सगळे मॅरिनेट करायचे। थोडंसं कोकमचं त्याच्याने आंबटपणा येतो। हे मॅरिनेट करून तसंच ठेवायचं 10 मिनटं। तेपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया। इथे मी एका कढईमध्ये तेल टाकलं आहे, 2 चम्मच तापत ठेवलं आहे। त्यात कढीपत्ता टाकायचा। तेल तापल्यावर कढीपत्ता तडतडला तर मग कांदा टाकायचा। कांदा टाकायचा आणि कांद्याला चांगला लाल होऊन द्यायचा। कांदा चांगला लाल होऊ दे। कांदा शिजला की त्यात टोमॅटो टाकायचा। टोमॅटो पण परतवायचा, फास्ट गॅसवरच शिजवायचं, नाहीतर ते क्रिस्पी नाही होणार कांदा आणि टोमॅटो। आणि थोडं शिजून द्यायचं झाकण ठेवून। शिजून द्यायचं 5-10 मिनटं। कांदा टोमॅटो एकजीव झाले, पूर्ण वितळले, चांगलं शिजलेलं आहे कांदा टोमॅटो। त्याच्यानंतर हे जे कोलबी आपण मॅरिनेट केलेले ती त्यात टाकायची। कोलबी शिजायला जास्त टाईम लागत नाही, 5 ते 10 मिनिटात होतं। आता मी हे थोडं भातासोबत खाणार आहे म्हणून थोडंसं पाणी टाकेल। हा जो मसाल्याची वाटी होती त्यातच पाणी टाकलं आहे आणि त्या कोलबीमध्ये टाकलं। आता ह्याला आरामशीर 10 ते 15 मिनटं शिजवून द्यायचं। 10 ते 15 मिनटं चांगलं शिजू दे। झाकण ठेवायचं त्याच्यावरती। मस्त कोलबी शिजली आहे। तेल सुटलं आहे सगळं। कलर कोथिंबीर टाकून अजून 5 मिनिटं ते कोलबी मसाला रेडी आहे। कोलबी मसाला